नगरसेवक पंचायतचा असो की कोणीही पार्टीचा असो, सर्वांना सहकार्याची भूमिका आम्ही ठेवू. कारण आमचे सन्माननीय आमचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलेलंच आहे की सबका साथ सबका विकास. अचलपूर नगरपालिकेच्या नुकताच पार पाडलेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी भाजपाच्या रुपाली अभय मातने यांची जनतेतून निवड झाल्यानंतर 30 डिसेंबर रोजी त्यांनी नगरपालिकेत विधिवत प्रवेश केला आहे. यावेळी शहरातील 5 दिव्यांग नागरिकांना 3 चाकी मोटरसायकल भेट देत सामाजिक दायित्वातून आपल्या कार्यकाळाची सुरुवात केल्याने त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. या कार्यक्रमास अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष प्रभुदास भिलावेकर, पक्षनेते विनोद वाघ, गजानन कोल्हे, सुधीर रशे, तुषार खेरडे, नयना जोशी, अशोकराव बनसोड, अभय मातने यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात अभय मातने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. नवनिर्वाचित नगराध्यक्ष रुपाली मातने यांनी मनोगत व्यक्त करत जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे ही माझी मोठी ताकद असून त्यांचा विश्वास सार्थकी लावणार असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी आमदार प्रवीण तायडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी नगरसेवक सुरेंद्र तांबे, अक्षय पकाले, नगरसेविका अक्षरा लहाणे, अपर्णा रोडे, शिला साखरे, हेमा आसवानी, पद्मनी बेंडे, दुर्गा सोनपरोते, वैशाली पोटे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राजकुमार महल्ले यांनी केले. या दिव्यांगांना या 3 सायकली वाटप केल्या असता त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद समाधानाने व्यक्त होत असल्याचा दिसून आला. सानू खानसह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा. आपले लाडके आमदार प्रवीणजी तायडे सर, तसेच आपले जिल्हाध्यक्ष भिलावेकर सर, आपले निवडणूक प्रभारी वाघ सर, तसेच बनसोड दादा, गजूभाऊ कोल्हे सर, त्यानंतर सुधीर भाऊ रसे, तुषार भाऊ खेरडे, नयनाताई जोशी, इतर मान्यवर प्रतिष्ठित मंडळी आणि माझ्या निवडणुकीदरम्यान खंबीरपणे पाठीमागे उभं राहणाऱ्या माझ्या महिला आघाडी, तसेच नवनिर्वाचित निवडणुकीमध्ये नगरसेविका नगरसेवक म्हणून निवडून आलेले नगरसेवक, तसेच मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी, कार्यकर्ता, बंधू आणि भगिनी, आजचा जो कार्यक्रम आहे हा क्षण अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि या आनंदाच्या क्षणाची आतुरतेने वाट पाहणारे सर्व जनता, ज्या जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला, ज्या जनतेने आमच्या डोक्यावर आशीर्वाद दिला, त्या आशीर्वादाचं खऱ्या अर्थाने आज सोनं झालं आहे. आणि मी सर्वांना विश्वास देऊ इच्छिते, जसा आपण सर्वांनी विश्वास माझ्यावर टाकून नगराध्यक्ष पद आपण मला दिलं, ते जो विश्वास आहे त्या विश्वासाला तडा जाणार नाही. कारण राज्यात सरकार आहे, केंद्रात सरकार आहे आणि सोने पे सुहागा म्हटलं तर आमदार सुद्धा आपले इथलेच आहेत, प्रवीण दादा तायडे यांच्या सर्वांच्या सहकार्याने नगराध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच निवडून आलेला आहे. त्या अनुषंगाने मी सर्वांना विश्वास देऊ इच्छिते की आपल्या पक्षश्रेष्ठीने जो आम्हाला ब्रीद वाक्य दिलेलं आहे, सबका साथ सबका विकास, त्या ब्रीद वाक्यालाच अनुसरून कुठल्याही प्रकारचा मतभेद न करता सर्वच नगरसेवक नगरसेविका सोबत घेऊन आपल्याला अचलपूर परतवाड्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे. आणि मी सर्वांना विश्वास देऊ इच्छिते की सर्वांगीण विकासात सर्व टीम माझी सज्ज राहील आणि सर्वांगीण विकास हा होईल, निश्चितच सांगते. जय हिंद, जय भारत. आज यहाँ पे नगरपालिका प्रवेश विधिवत प्रवेश का कार्यक्रम हमने आज किया है. मेरी धर्मपत्नी रूपाली अभय मातने, इनको अचलपुर परतवाड़ा की जनता ने भारी मतों से विजय दिलाई और भारतीय जनता पार्टी पे अपना विश्वास जताया. वो विश्वास सही मायने में उजागर हो, इसके लिए आज हमने एक अच्छे कार्य से शुरुआत की है. आज दिव्यांग बांधवों को हमने आज ये ई बाइक दी है. ई बाइक इसलिए हमारा कंसेप्ट है कि इकोनॉमिकली उनको पुरनी चाहिए
पेट्रोल का खर्चा नहीं आना चाहिए और उनको इस गाड़ी पे रोजगार करते आना चाहिए, यहाँ से वहाँ जाते आते आना चाहिए। जो उनकी अड़चन है मैं समझ सकता हूँ। प्रचार के दरमियान जब मैंने देखा कि इन लोगों को हाथ से साइकिल चलाना पड़ता, तो ऐसा नहीं होना चाहिए। इसलिए हमारे कुछ दोस्त और मैं, हमारा एक संकल्प है कि 50 गाड़ियाँ पहले इसमें हमको बांटना है और उसके लिए हमारे सभी दोस्तों का मैं आभारी हूँ कि उन्होंने मेरे को ये हिम्मत दी और ये गाड़ियाँ और हम देंगे। और इस शहर के विकास के लिए हमारे शीर्ष नेतृत्व, हमारे मुख्यमंत्री सम्माननीय देवेंद्र जी फडणवीस है, नवनीत ताई राणा है, प्रवीण भाऊ तायडे है, कोंडे साहेब है, प्रवीण भाऊ पोटे है और हमारे जिला अध्यक्ष सम्माननीय प्रभुदास जी भिलावेकर है, हमारे यहाँ के स्थानिक नेता गजानन जी कोल्हे, सुधीर भाऊ रसे और ऐसे सभी भारतीय जनता पार्टी के जो पदाधिकारी कार्यकर्ता है, इनका सबके आशीर्वाद से आज यहाँ पे ये सीट चुन के आई है। अब विकास हमारा मुद्दा रहेगा और अचलपुर शहर में जो रास्ते जो छोटे हैं वो रास्ते अगर बढ़ गए तो उस वजह से शहर में विकास की गंगा बहेंगी और जो जन कल्याणकारी योजनाएं सरकार हमें दे रही है वो जन कल्याणकारी योजनाओं का हम निर्वहन करेंगे और इस शहर को एक उज्जवल और अच्छा भविष्य देने का प्रयास करेंगे। धन्यवाद।